नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेटमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत राज्याची लालपरी बंद होण्याच्या मार्गावर, सरकारवर दरमहा 360 कोटींचा बोजा तर दिवसाला 11.50 कोटीचा तोटा। जबाबदार कोण असणार, चला बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, सध्या स्थितीत एसटीचे दैनंदिन उत्पन्न हे 13 कोटी 50 लाख रुपये इतके आहे, तर दररोजचा खर्च आहे 25 कोटी। याचाच अर्थ सुमारे 11.50 कोटीचं नुकसान दररोज एसटी महामंडळाला सहन करावं लागतंय। त्याचप्रमाणे सर्वांना माहितीच आहे, गाव तिथे एसटी हे बिद्रवाक्य ठरलेली आणि राज्याच्या ग्रामीण भागाला शहराशी जोडणारी आपल्या सगळ्यांची लालपरी आता अखेरचा घटका मोजते की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे। लालपरी ही सेवा एसटी महामंडळाकडून नियंत्रित केली जाते, मात्र आतापर्यंतच्या सगळ्यात राज्यकर्त्यांनी एसटी महामंडळाला व्यापार हा व्यवसाय म्हणून कमी आणि राजकीय सोय म्हणून सर्वाधिक केला। अपेक्षेनुसार एसटी महामंडळ आर्थिक अडचणीत सापडले। गेल्या अनेक वर्षापासून एकही अधिकारी, मंत्री व महामंडळाचा अध्यक्ष यावर मात करू शकलेला नाही। त्यात 2 वर्षापूर्वी आलेल्या कोरोनाच्या संकट काळात एसटी सेवा ठप्प झाल्याने कर्मचाऱ्यांची वाताहत झाली। त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बंदमुळे सुमारे 4.5 महिने राज्यातील एसटी सेवा ठप्प पडून राहिली। आता कोरोनाचा काळ सरला असला तरी एसटीचा दुरावलेला प्रवासी अद्याप एसटी सेवेकडे येण्यास अनुत्सुक असल्याचे दिसते। त्यांचा परिणाम एसटीच्या दररोजच्या कमाईवर झाला आहे। मित्रांनो, एसटी सेवा ठरते आतबट्याचा व्यवहार। सध्या स्थितीत एसटीचे उत्पन्न हे 13 कोटी 50 लाख रुपये इतके आहे, तर दररोजचा खर्च आहे 25 कोटी। याचाच अर्थ सुमारे 11.50 कोटीचं नुकसान दररोज एसटी महामंडळाला सहन करावं लागते। अशा स्थितीत राज्य सरकारचा मदतीचा हात दिला तरच एसटी आणि कर्मचारी जगू शकतील, अशी स्थिती आहे। सध्या जर महिन्याला राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला 360 कोटी दिले तरच कर्मचाऱ्यांचे पगार होणे शक्य होणार आहे। मित्रांनो, का उद्भवली ही स्थिती? केवळ राज्यकर्ते आणि महामंडळाला ही जबाबदारी सोडता येणार नाही। एसटीत असलेला मोठा भ्रष्टाचार, कर्मचाऱ्यांनी मानसिकता हेही या सगळ्याला तितकेच कारणीभूत आहेत। खाजगी वाहतुकीचे आव्हान उभे राहिलेले असताना ज्या स्पर्धात्मक दृष्टिकोनाचा उपयोग करायला हवा होता, त्याकडे कर्मचाऱ्यांकडून आणि कामगार संघटनांकडूनही दुर्लक्ष झाल्याचे सांगण्यात येते। कसे घटले उत्पन्न? कोरोनाच्या आधी एसटीचे दिवसाचे उत्पन्न 22 कोटी होते। कोरोना काळात यावर गंभीर परिणाम झाला। कोरोनानंतर एसटी सेवा सुरू झाली तेव्हा 18 कोटीवर आले। त्यात वाढ असताना कर्मचारी संप पुकारला आणि सरकार आणि कर्मचाऱ्यांच्या आठमोठेपणाचा फटका लालपरीला सहन करावा लागला। संप काळात 5.5 महिने एसटी सेवा ठप्प होती। या काळात एसटीला सोडून गेलेले प्रवासी संप मिटल्यानंतर पुन्हा तितक्या प्रमाणात परतलाच नाही। दिवाळी आणि सणासुदीचे दिवस वगळता एसटीचे दिवसाचे उत्पन्न 13 ते 14 कोटीच्या आसपास राहिले। याच काळात माल वाहतुकीचे उत्पन्नही 30 लाखाहून 15 लाखापर्यंत खाली आले। एसटी स्थानकाच्या मोक्याच्या जागा विकसित करण्याच्या पर्यायालाही कामगार संघटनांनी विरोधच केला। पुढे काय होणार मित्रांनो? या परिस्थितीत मात करण्यासाठी सरकारसोबतच कर्मचारी आणि संघटनांनी त्यांच्या वर्तणुकीत बदल करावा लागणार आहे। एसटीच्या शासनात विलिनीकरणाची बाब अशक्य असल्याचे यापूर्वी राज्यकर्त्यांनी स्पष्ट केले आहे। एसटी महामंडळ तोट्यातून फायद्यात आणण्यासाठी कर्मचारी आणि महामंडळाला एकत्रित प्रयत्न करावे लागतील। सरकारही किती महिने असा निधी पुरवू शकेल याबाबतही मर्यादा असण्याची शक्यता आहे। अशा स्थितीत लालपरी बंद तर होणार नाही, या चर्चेने आता उधाण आल्याशिवाय राहणार नाही। मित्रांनो, तुम्हाला माझी ही बातमी आवडली असेल आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।